होतोय हा चांगला चेंडू आहे. पहिल्यांदा आपण बघितलं तर फुलटा चेंडू होता तर खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला आणि त्यानंतर आता हा चेंडू चांगला गोल्डन स्पॉटवरती पडतोय. लेग चांगली होती लेग बायचा इशारा करत असताना महेश जाधव देवा पोचला व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती. आणि ज्या पद्धतीने सुरुवात झाली षटकाराबद्दल काय सांगाल शैलेशजी? समीरचं स्वागत केलं मी म्हणेल षटकाराने. समीर एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी त्याची आपण पाहिली. डिंगडॉंग चषकामध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्याने पटकावला. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं ना तर त्या अगोदर तुम्ही NB ट्रॉफी मध्ये देखील पहिल्या पर्वामधील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील या गोलंदाजाने मिळवलेला आहे. म्हणजे अनुभवी गोलंदाजाचं स्वागत इथे देवा यांच्या बॅटमधून षटकाराने करण्यात आलंय. आणि सर्वात महत्त्वाचं काय होतं तर चेंडू तुम्हाला लँड करता आला नाही आणि त्याचा फायदा घेत षटकार वसूल केला होता. कोरबटा पद्ध चेंडू सुरेख गोलंदाजी करतात. समीर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. एक धाव पूर्ण केली गेली. देवाला संधी मिळेल यावेळेला बॅटिंग करण्याकरता तो सज्ज असेल. धावपल करती एकूण डाबा आहेत 8 बिनबाद 8. सामना सुरू आहे लोणावळा क्रिकेट क्लब आणि आयुष 11 चिखली या दोन संघादरम्यान. आणि चिखली संघानं टॉस जिंकल्या प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. आजचा पहिला दिवस आहे. आतापर्यंत 2 सामने आपण पाहिलेत जिथे जिप्पान 11 कोंडवा संघानं बाजी मारले. दुसऱ्या सामन्यामध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये मंगेश दादा पायगुडे संघानं बाजी मारलेली आहे. फुल टॉस नो बॉल. खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जरी सीमारेषा पार. इथं तर खरं तर धावा मिळतील 4 परंतु नो बॉलचा इशारा आहे त्यामुळे धावा मिळतील 5. आकार देतोय. धावसंख्या पोहोचली एकूण आपण पाहू शकता 15 वरती. अकोटापदा चेंडू थोडी वाट बघितली आणि ऑन साईडला खेळलाय. कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. एकेरी धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 16 वरती. ICC चषक 2024चा 16 आपण पाहतोय आणि आज अत्यंत महत्त्वाचा सामना प्रतिष्ठा पणाला गेली यात काही शंका नाहीये. आयुष 11 चिखली लोणावळा क्रिकेट क्लब या दोन संघादरम्यान लढत आहे. सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण डावा 16. शैलेश आमच्यावर असतील त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहोत परंतु तो पूर्वी ऐकूया या ठिकाणी आमचे DJ मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत आणि त्यानंतर चर्चा जारी राहील. हट्टा 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. दुसरं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत. आणि प्रशांतचं इथे स्वागत जर आपण पाहिलं तर काहीसा वेगळा फटका खेळण्याचा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट्समन यावेळेला बीट झाला आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर यष्टीरक्षणही तितकंसं चांगलं झालं नाहीये आणि त्यामुळे आता मैदानावरती आपण बघू शकता 22चा इशारा झालाय. धावफलकावरती या एकेरीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले ती आता धावसंख्या झाली 18. प्रशांत भोईर देवा यावेळेला काय गडबड केली करायची तर बॅट आणि बॉल मध्ये जो परफेक्ट मिळतो बॅट खेळायचं ते जमलं नाहीये. बॅट चिकड यष्टीकडे अपील केले आणि पंचाने ती उचलून धरलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं षटक आणि ज्यामध्ये प्रशांत भोईर विकेट घेण्यामध्ये असलेला माहीर खेळाडू आहे त्याने यश प्राप्त केलेलं आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर धुमधडाक्यामध्ये झाली. 2 षटकार समीर सारख्या गोलंदाजावरती चढवण्यामध्ये देवा यांना यश मिळालं परंतु त्यानंतर जो प्रशांत भोईर आहे अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. म्हणजे डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. नॅचरल आउटस्विंग देखील आपण पाहतोय आणि बॅटची एज लागल्यानंतर यष्ट्यांच्या मागे अप्रतिम असं कलेक्शन आहे. चांगला झेल तिथे टिपलाय आणि संघाचा सर्वात प्रभावी
जो फलंदाजी करणारा बॅटर आहे त्याला मात्र डगआउटच्या दिशेने धाडलंय. पहिल्या विकेटचं पतंग होत आहे, पहिलं विकेट डगआउटच्या दिशेने जात आहे. देवा इथे डगआउटच्या दिशेने गेला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी, संघाची तेजस्वी कामगिरी करण्यासाठी तेजस इथे मैदानामध्ये उतरतोय. तेजस आणि त्याच्या बरोबरीने आघाडीचा बॅटर इथे आपण पाहतोय साद, ही जोडी मैदानामध्ये आहे. आता सात सारखा खेळाडू मैदानावरती तर त्याच्याकडे देखील चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. सुरेख कामगिरी प्रशांत भोईर हुकमाचा एक काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतो थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, ऑन साइड चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. तुमच्या खूपच बाहेर दिशाईन गोलंदाजी महेश जाधव आमच्या बाजूला बळत आहेत आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. या एकेरीनं मिस्टर इस्टाने धावसंख्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू आहे. आज अर्श सांगवी समोर होता, परंतु इथे तो प्रयत्न यशस्वी ठरलेला नाहीये. इथे नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ झाला, त्यामुळे पंचा उघड्या डोळ्यांनी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. प्रशांत भोईर अजूनही त्याला सूर सापडले नाहीये. ज्या पद्धतीने बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होतोय, लेग जाते ब्रेक केलाय. गोलंदाजी इथे केली आहे, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. संपूर्ण बॅटिंग ऑर्डर मला वाटतं इथे कुठेतरी चाचपडत खेळतायत. प्रयत्न इथे करायचा, मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये. गोलंदाजांनी अप्रतिम चेंडू इथे हाताळलाय, पुन्हा इथे केलाय, परंतु त्या व्यत्ययावरती करत मात चेंडू जातोय सीमारेषा पार, डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय खनखनी. षटकार, 6 धावा. अत्यंत त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि त्यानंतर एक उतुंग आणि बहारदार टोला त्याच्या बॅटमधून खेळण्यात आलाय. अगदी आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅटिंग करतोय साद, आणि सादच्या बॅटमधून इथे धावांचा वेग वाढवला जातोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत आणि या फटक्याची गरज खऱ्या अर्थाने लोणावळा संघाला देखील आहे. फार दूरवरून हा संघ आलाय, सहजासहजी इथे मात्र तो हरणार नाहीये. चांगली कडवी लढत इथे श्रीतेज 11 संघाच्या पुढे देखील उभी करणार आहे. मैदानावरती एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातला पुढचा चेंडू, आखोटाचा चेंडू ऑन साइडला हवेत उडवलाय. पूलचा अप्रतिम फटका, अत्यंत सुंदर, चुकीला नाही माफी. रिकी पॉन्टिंगची करून कॉपी, पूलची परिभाषा केली सोपी. डी मिडवेला चेंडू सीमारेषा पार आणि 7च्या बॅटमधनं तिसरा षटकार. काय बॅटिंग इथे सुरू आहे, प्रत्येक चेंडूवरती आता इथे प्रहार होतोय. गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. सुमित आणि त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण, साद याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आलेत. हा चांगला चेंडू आहे. आतापर्यंत एकतर ओव्हर पिच चेंडू टाकलेत, नाही तर आखूड टप्प्याचे. आता थोडासा पुढे ठेवलेला ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. यामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. बॅट्समनचे एकला यष्टिरक्षण आपले काम चोख केले. धापल करती एकूण डाबा आहे 40. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडा आपण पंचा रिचच्या बाहेर होता. चेंडू जाईल थर्ड मध्ये, एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचले 41 वरती. अत्यंत महत्वाचा षटक आहे. समित पवारची सुरुवात अप्रतिम. पहिला चेंडू चांगला लागला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा तो भरकटला, त्यानंतर 7च्या बॅटमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये उत्तुंग फटके खेळले. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापक बंद झाले. बॅट्समनची जबाबदारी होती, तुम्ही समोरच्या आपल्या संघासाठी, आपल्या पार्टनरसाठी, ते जमलं नाहीये फलंदाजाला. सादला चांगली साथ देणं गरजेचं आहे. ती बॉल येत नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर साद स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये तेजस अगदी वन डाऊन बॅटर त्या ठिकाणी आपलं विकेट बहाल करतोय. सादसाठी चांगली साथ देतोय आणि दुसरं विकेटचं पतंग जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात तेजस बाद होऊन डगआउटच्या दिशेने गेलाय. लोणावळा संघाला दुसरा धक्का बसलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा आलेख अगदी उंचावरती नेण्याचा दर्जेदार गोलंदाजी निश्चितच यापूर्वी केले. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती, ऑन स्ट्राइक. आखोटा पत्ता चेंडू आहे, स्टँड अँड डिलिव्हर, डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल लॉंग आर्म. 7चा चौथा प्रतिसाद, योग्य वेळ दिलेला हात आणि योग्य वेळ दिलेली साथ, त्यामुळे मैदानावरती निश्चितच साथ जबरदस्त बॅटिंग करत असताना 4था षटकार तो ठोठवतोय. चेंडू लॉंग ऑन चेंडू करून शिमारेचा पार षटकार. नक्कीच आपण पाहिलं तर अगदी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. अगदी उतुंग आणि बहारदार टोला लॉंगॉनच्या डोक्यावरून बरोबर साइड स्क्रीनच्या दिशेने षटकार ठोकून काढलाय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खरं तर खेळायचा होता, परंतु यावेळेला चेंडू खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर आणि त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. धापल करती धाबा 49. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय, त्यामुळे पंच महेश आमच्या बाजूला बळतायत, आत करतायत, समांतर दाबा येतात, अवांतर. मिस्टर इस्टानं 50 धाबा पूर्ण होत आहेत
लोणावळा क्रिकेट क्लब संघाच्या वरती गोलंदाज सज्ज. आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि गिरकी पण घेतोय फलंदाज. यावेळेला खेळण्याचा कुठला मोह नाही. वाईट बॉल शर्मा जाधव यांनी केलाय. धपल का दबा 51. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. नाही खेळता आलाय. फुलटा चेंडू बाहेर होता. बॅट्समन शपल झाला होता. एक धाव पूर्ण केले. 7 मात्र यावेळेला सांगतोय की शैलेश बॅट्समनला परत पाठवलं. ऋषी आलाय. खरं तर ही दुसरी धाव झाली असती परंतु तयार नाहीये 7 आणि त्यामुळे ऋषी पुन्हा एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेने गेलाय. खेळायचंच होतं. बॅट फिरवली परंतु हा ब्लाइंड स्ट्रोक होता. फारशी खुशी देऊ शकलेला नाहीये आणि प्रशांत भोईरला कमबॅक करण्याची संधी मिळते. इथे मात्र पट्ट्यात आला आणि त्यावरती इथे मात्र पट्ट्यात आला आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार 6. इथे अँगल बनवला आणि बरोबर अँगलला दिशा देखील योग्य निवडली. बॅट चेंडू अगदी आपण बरोबर अँगलला दिशा देखील योग्य निवडली. बॅट चेंडू अगदी आपण पाहिला तर षटकार 6 धाब्यांसाठी. दे घुमा के गेंद की खूबसूरत स्ट्रोक था. बल्ले के बीचों बीच इस गेंद को खेल दिया था. अच्छा स्ट्रोक 7 का. ओ कडक कमाल का स्ट्रोक है. इथे तारे आहेत. इथे सितारे आहेत. इथे कमाल आहे. इथे धमाल आहे. इथे धडाका आहे. इथे धूम धडाक. गोगत असताना त्यांना लवकर शांत करणं देखील गरजेचं असतं. 71 धाबा धापलकावरती. निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. लाजवाब बल्लेबाजी की है और खास करके लोनावळा टीम ने पहले बल्लेबाजी की. आयुष्य 11 चिखली के सामने 78 रनों का. थँक्यू शैलेश. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण बघतोय आयसीच्या क्रिकेटचा महासंग्राम. इलियासभाई शेख स्पोर्ट एरवडा आणि आयसी प्रतिष्ठान या दोन टॉस करण्याकरता आमच्यावर आमचे अर्थात एक सामाजिक क्षेत्रामधलं फार मोठं नाव आहे. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. छापाचा कॉल. प्रशांत सर आणि जोपर्यंत टॉस होत होता ना ती विकेट गेली आहे. म्हणजे विदाउट स्कोर एकही धाव इथे मैदानामध्ये इथे आपण पाहिलं तर पहिला बॅटर इथे गोल्डन डकचा शिकार ठरून बॅक टू द पॅव्हिलियन जातोय. चांगली सुरुवात इथे लोणावळा संघाची देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती येतो शनी आणि प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थाने शनीने इथे मात्र अगदी आपण पाहिलं तर बॅकफुट वरती ढकलण्याचं काम केलंय. नवीन बॅटर भूषण आणि भूषणचा केलेला प्रहार इथे मात्र लॉंग रक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. मला वाटतं निसटता इथे एक धाव पूर्ण केली जाते. झेल निसटलाय. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ झाला होते. पुढचा चेंडू डॉट आहे. चांगली गोलंदाजी होते. मी मनीष सरांकडे जाईल कशा पद्धतीने इथे गोलंदाजी शनी याची आहे कारण धावांवरती अंकुश लावण्याचं काम इथे गोलंदाज करतोय. आलोय तर काहीतरी करून दाखवीन याच तत्वावर शनीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. 78 टार्गेट होतं त्यासाठी पहिल्या षटकावरच वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम शनीने केलेलं आहे. आणि सुमित जे आहेत सुमित पहिल्याच चेंडूवर बाद झाले. त्यानंतर 2 फलंदाज नरसिंग कॅपेबिलिटी आहे आणि ताकद आहे टायमिंग आहे त्याला अडवलंय सोबत भूषणला अडवलंय. त्याचमुळे शनीची कॅपेबिलिटी कुठेतरी वरचढ ठरलेली आहे. पहिल्या षटकावर तेच पाहायला मिळालं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2 जिंकण्यासाठी आता 76 धावांची गरज. बॉल शिल्लक 24 चेंडू आणि 76 धावा. लक्ष थोडंसं अवघड आहे परंतु इथे प्रयत्न करावे लागेल. नरसिंग पालमपल्ले ज्याप्रमाणे त्या खेळाडूचा दर्जा आहे
त्याप्रमाणे जर तो मैदानामध्ये खेळला बरसला तर हे आव्हान अवघ्या 3 षटकामध्ये देखील तो कंप्लीट करू शकतो. इन फॉर्म बॅटर आहे आणि त्याला अनुभव आहे. अशा परिस्थितीतून संघाला कशा प्रकारे बाहेर काढायचं आहे. नरसिंग पालमपल्ले पुढचं षटक खेळण्यासाठी स्ट्राईकला सज्ज होतोय, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे आपण पाहतोय. बॅटिंगमध्ये म्हणावी तशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. पाहूया गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतोय तेजस. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, नरसिंगच्या बॅटमधून येतोय षटकार. उद्या शाळेत मुलांना खूप चेंडू सापडतील. फक्त एक फेरी मारली तर शाळेमध्ये तुम्हाला डझनभर चेंडू सापडतील, इतके स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा षटकार राहतोय आणि तेजसच्या विरोधात आता कुठेतरी हात खुले केले आहेत. आता आम्ही तयारीत आहोत, तीच तयारी मैदानाच्या आतमध्ये नरसिंगच्या वतीने पाहायला मिळाली. धावसंख्या पाहायला मिळते झाले 8, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 70ची, बॉल शिल्लक आहेत 23. नक्कीच शाळेमध्ये इतके चेंडू गेलेत की उद्या एखादी टपरी सुद्धा तिथे बांधली जाईल आणि तिथे चेंडू घेतले जातील. इतके चेंडू आतापर्यंत गेलेत, कारण बॅटरचा एक स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोन मधून चेंडू षटकारासाठी जातोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, दिशा काहीशी भरकटली जाते, उजव्या इष्टीच्या बाहेर आहे आणि त्यानंतर पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकाच्या अगदी अलीकडे. मला वाटतं 9 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे नरसिंग यांची. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, अँगल बनवलाय आणि त्यानंतर चेंडूला धाडून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा पार, दन 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 करत येतोय चौकार. 4 धावेंसाठी. ऑफ कट होता गोलंदाजाचा आणि खूप लवकर तो ओळखलं, कमिट झाले होते स्ट्रोकसाठी, अर्ध्या बटने खेळलं, ताकद होती, त्याचमुळे क्षेत्ररक्षक असूनही तो पोहोचू शकला नाही बॉलवर आणि त्याचमुळे त्याचा प्रतिकार पडला कमी आणि लगेच 4 धावांची हमी आणि त्या अनस्टॉपेबल नरसिंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी तयारी नरसिंगची एका बाजूने पाहायला मिळाली. आता नरसिंगला भूषणची साथ कशी मिळते हे सुद्धा खूप महत्वाचं. नक्कीच आपण पाहिलं संघाची बांधणी. विकास पावडे सर आमच्या बरोबर समालोचन कक्षात आहेत आणि एक चांगली बांधली आणि त्यांचाच एक फेवरेट प्लेअर म्हणजे नरसिंग पालमपल्ली. कधी तुम्ही सातत्याने पहा, कुठल्याही स्पर्धेमध्ये पहा, नरसिंग त्यांच्याच संघामध्ये खेळताना दिसेल. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार. 6 धावा. मैं हूं ना याच भूमिकेमध्ये आता नरसिंग आलेला आहे आणि नरसिंगला जर तुम्ही बोट दिलं तर तुमचं हात पकडण्याची क्षमता तो ठेवतो आणि त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये तो दाखवून देतो. या षटकात 2 षटकार 1 चौकार त्याच्या वतीने पाहायला मिळालाय आणि मागच्या षटकाची भरपाई आता तो या षटकात करतोय. तेजसने बॅटिंग करत असताना काही प्रभावशाली कामगिरी केली नाही, पण आणि गोलंदाजीमध्ये देखील खराब कामगिरी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या मला वाटतं बाहेरच आहे. पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं. हे प्रेशर आहे जे गोलंदाजावरती आणि ते क्रिएट करण्याचं काम नरसिंग करतोय. षटकारापाठोपाठ चौकार, चौकारापाठोपाठ षटकार आणि त्याचमुळे गोलंदाजांची लाईन आणि लेंथ इथे बिघडली जाते. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांकडे हलकीशी अपील केली. मला वाटतं ही अपील आहे जी व्हाईट बॉल वाचवण्यासाठीची अपील आहे. स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही सुद्धा गोलंदाज आहात आणि त्याचमुळे या गोष्टी तुम्हाला खूप जवळून माहित असतील आणि नक्कीच या गोष्टी असलेला खेळ आहे आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्कआउट होईल नाही पण तुम्हाला करावी लागते. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू आपण पाहतोय जमिनी लगत आहे. वाईड इश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ झालाय. सिंगल मिळते, फेकी खराब झाली आहे, बॅकअप त्याहून खराब आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय जिथे 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केल्यात आणि पुन्हा एकदा नरसिंग इथे स्ट्राईकला येतोय. आतापर्यंत या षटकामधले 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा या तेजसने खर्च केल्यात. एक प्रॉफिटेबल ओव्हर आपण म्हणू शकतोय टीम आयुष 11 चिखलीसाठी. अजूनही षटक संपत नाहीये. तेजस तयार आणि अजूनही संपणार नाहीये. अजूनही ती ऊर्जा घालवावी लागेल कारण आता अंपायर सुद्धा वारंवार त्या ठिकाणी त्रस्त झाले असले कदाचित निर्णय देताना, पण अजूनही तेजस स्ट्रगल करताना पाहायला मिळते. खूप महागडं षटक आतापर्यंत आलेलं आहे. महागडा आणि त्याचबरोबर लांबलचक षटक आहे. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू इथे मार्गस्थ होतोय. पंचांचा इशारा येस तोपर्यंत तुम्ही धावा पूर्ण करायच्यात. पंच जोपर्यंत तुम्हाला धावा देत नाही तोपर्यंत आयोजक कमिटी तिथे येऊन तुम्हाला सांगेल किंवा काय असेल. त्या पोलला चेंडू लागलेला आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे आणि पंचांनी कळवलंय हा षटकारच आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं झाडं देखील आहेत, काही पोल्स देखील आहेत. त्यावरती जर का चेंडू लागला, जर मैदानाच्या आतल्या झाडांना जर चेंडू लागला तर तिथे आपण धावा पळून पूर्ण करतोय, कुठलाही विकेट्स तिथे देत नाहीये. परंतु बाउंड्री लाईनच्या लगोलग जी झाडं आहेत, जे पोल आहेत, त्यांना जर डायरेक्ट चेंडू लागला तर तिथे षटकार अथवा चौकार दिला जाणार आहे.
आताचे एकूण 6 धावा, 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. अजूनही 48 धावांची गरज आहे आणि मला असं वाटते मॅन दी चेस म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आता नरसिंग पाल्लंपणी पाहायला मिळतात आणि एन्जॉय करतात भूषण त्यांची फलंदाजी. नक्कीच मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आहे. पुन्हा एकदा चेंडू जयष्टीच्या बाहेर आहे. इथे फार लांबलचक षटक होत आहे, म्हणजे षटकारापाठोपाठ वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा वाईट बॉल. अगदी आपण पाहिलं ना तर या आतापर्यंत या षटकामध्ये 10 चेंडू हाताळण्यात आलेत. इथे मात्र बॅटची आतली एज आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, आणि जो प्रयत्न केलाय ना त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील येत आहे. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 32 धावा आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. त्यावेळेस स्ट्राईकला असेल नरसिंग पालमपल्ले. शेवटी संपलं बाबा, दुसरं षटक संपलेलं आहे. खूप मोठ्या मेहनतीनंतर हे षटक संपलेलं आहे आणि आता सुटकेचा निश्वास टाकला असावा तेजसने की त्यांचं ते षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ समूह धावसंख्या झालेली आहे 32 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते म्हणजेच अजूनही 46 धावांची. बॉल शिल्लक असतील 18. ज्याप्रमाणे हनुमानाची शेपटी लांबलचक होताना आपण पाहिलेली आहे, त्याचप्रमाणे हे जे तेजसचं षटक आहे ना ते देखील फार लांबलचक होतं आणि संपायचं नावच घेत नव्हतं. शेवटाला ते 11 चेंडू या षटकामध्ये तेजसने हाताळले आणि त्यावेळेस हे षटक मात्र संपुष्टात आलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती शनी. आता शनीचं स्वागत इथे नरसिंगच्या बॅट मधून केलं जात आहे. चेंडूला फार दूरवरती धाडून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, फार दूरवरचा, फार लांबवरचा. षटकार. षटकार इथे नरसिंगच्या बॅट मधून येतोय. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. पुढचा चेंडू. इथे आता ही बॅट थांबणार नाहीये. या बॅट मधून फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांचा वर्षाव होतोय. काय बहारदार टोला आहे, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. मध्ये नरसिंगचा प्रभाव पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक नरसिंगच्या वतीने पाहायला मिळतोय. आयुष्यमान चिखलीसाठी धावसंख्या 44. पुन्हा एकदा इथे फटका खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या जवळपास. आउटफील्ड काहीशी तिथे खराब आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. 46 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्येच आपण पाहिलं तर पहिला फलंदाज सुमित बाद झाला, परंतु त्यानंतर जी सर्व सूत्र आपल्या हाती घेतलीत नरसिंग याने, काय अफलातून बॅटिंग इथे सुरू आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न आहे. फ्लॅट बॅटेड फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. इथे येतोय 4 4 4 4 चौकार. संघाचे 50 धावा आणि आता पाहूया जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 14. आस्किंग रन रेटला खूप चांगलं मॅनेज नरसिंगने केलेलं आहे. 1 मॅन शो एका बाजूने आपण तो देखील उल्लेख नरसिंगसाठी करू शकतोय. 1 साइड हिरो प्रमाणे तो बॅटिंग करतोय. संघाचा हिरो ठरतोय नरसिंग. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. फार दूरवरचा पुन्हा एकदा खेळलेला उत्तुंग आणि बहारदार टोला. दूर 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 फार दूरवरचा षटकार. भविष्य ब्राईट ठेवायचं असेल तर गोलंदाजी टाईट करावी लागेल. शनीची षटकाची जर हाताळणी पहिल्या षटकामध्ये पाहिली तर टाईट गोलंदाजी होती, पण मात्र आता कुठेतरी ग्रिप लूज झालेले आहे. पण अजूनही एक ऑपॉर्च्युनिटी शनीकडे आहे. शनी या शेवटच्या बॉलवर करून दाखवेल का. इथे टाईट नाही तर वाईट परिस्थिती झाली आहे गोलंदाजांची.
लोणावळा संघ एवढ्या दूरवरतून आलाय, बॅटिंग अगदी अप्रतिम केली, चांगली बॅटिंग आपण पाहिली, देवा यांची चांगली सुरुवात त्यांनी करून दिली, एक चांगलं टार्गेट सेट केलं, परंतु त्याला डिफेंड करण्याचं काम मात्र गोलंदाज करत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय आतापर्यंत झाल्या त्या 56 धावा. शेवटचे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. सामना आता इथे आटोक्यात आलाय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. हर एक ओव्हर जरुरी होत आहे. पहिल्या षटकामध्ये शनीने खूप चांगलं कंजूस षटक त्यांनी हाताळलं, पण त्यानंतर तेजचं षटक जे थांबण्याचं नाव घेत नव्हतं त्यामध्ये चांगल्या धावा मिळाल्या आयुष 11 चिखलीला, आणि त्या मागोमाग शनीला पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलं दडपण वाढवण्यासाठी, पण दडपण मात्र नरसिंगने प्रतिस्पर्धी संघावर वाढवलं आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आता जे दडपण डावाच्या सुरुवातीला होतं ते थोडंसं कमी झालंय, पण अजूनही हे षटक खूप महत्त्वाचं आहे. हे षटक लोणावळा क्रिकेट क्लबसाठी खूप महत्त्वाचं आहे, जे इकॉनॉमिकल असायला हवं, विकेट टेकर बनायला हवं, तरच शेवटच्या षटकामध्ये हा सामना पोहोचेल. नक्कीच आपण पाहिलं असेल, मी ज्या वेळेस पहिल्या षटकाची समाप्ती झाली त्याच वेळेस तुम्हाला मी या गोष्टीची आठवण करून दिली की नरसिंग पालमपल्ले असा बॅटर आहे की तो 3 षटकांमध्ये देखील हा सामना संपू शकतो आणि त्याच फॉर्ममध्ये तो खेळतोय. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय भूषण याने, आणि भूषणचं काम तेच आहे की सिंगल काढायची आणि जास्तीत जास्त स्ट्राईक इथे आपण पाहतोय नरसिंगला देणं फार गरजेचं आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. अजूनही या षटकांमधले 5 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे एकूण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 21 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म नरसिंग स्ट्राईकला सज्ज आहे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आणि त्या प्रयत्ना मिळतंय यश. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. इथे येतोय षटकार. षटकार 6 धावा. नंतर देवा आणि आता नरसिंग. पुन्हा एकदा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. आता इथे पळवाट काढली जाते. 7च्या बॅटमधून मला वाटतं दुसरं षटक अर्धशतक आलं. त्यानंतर इथे आपण नरसिंग यांच्या बॅटमधून हे 3रं षटक या स्पर्धेतील, म्हणजे 3रीच मॅच आहे आणि 3 अर्धशतकांची इथे नोंद झाली आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका वेगवान, अगदी बंदुकीतून गोळी सुटावी त्याप्रमाणे चेंडू बॅटवरून निघालाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. चौकार 4 धावेंसाठी. क्षमता तुमच्याकडे असायला हवी. ती क्षमता बबलूकडे आहे की नाही पाहूया. दिसतंय फ्लाइटेड डिलिव्हरी होती, चांगला लेग कटर होता, विकेट किपर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. पण बॅकअप बॉल्स खूप इम्पॉर्टंट आहे लोणावळा क्रिकेट क्लब साठी या सामन्यात टिकाव धरायचा असेल तर. परंतु नरसिंग जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावा येणार आहेत. इथे नशिबाची साथ मिळाली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जे झाड आहे त्या झाडाला चेंडू आदळतोय, परंतु 1 धाव इथे घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 69 धावा झाल्यात. अजूनही 9 धावींची गरज. पुढचा चेंडू भूषणसाठी. इथे फुल टॉस चेंडू आणि त्यावर जादुई करामत दाखवतोय. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये जो मोमेंटम मिळाला, जी बॅटिंगला सुरुवात झाली, नरसिंगला जी सुरुवात मिळाली त्याचा शेवट देखील इथे की चांगल्या पद्धतीने केला जातोय. शेवटचा षटक आहे आणि या षटकाची सुरुवात मॅच फिनिश केली आहे. नरसिंगच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावा. नरसिंग पालमपल्ली ठरतोय या मॅचचा हिरो आणि आपण पाहतोय अगदी 5 चेंडू राखून हे 78 धावांचं अवघड आव्हान इथे पूर्ण केलंय. पुन्हा एकदा अभिनंदन. आयुष 11 चिखली या संघाचं अभिनंदन असेल. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर लोणावळा संघाने देखील एक चांगली कामगिरी चांगल्या स्पर्धेमध्ये करून दाखवली. त्यांचं देखील आईश्री चषकामध्ये मनपूर्वक असं अभिनंदन. चला आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय आणि इथे मॅन ऑफ द मॅच सांगायची देखील गरज नसेल. आपल्या सर्वांना ठाऊक आहे द सिक्सर किंग नरसिंग पालमपल्ले ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
पुढच्या मॅचचे दोन्ही संघांनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आईश्री प्रतिष्ठान खडकी आणि इलियासभाई